मॉर्निंग मित्रांनो, आज दिनांक 21 मार्च. किशोर आणि मी चाललो आहे नेहमीप्रमाणे एका बड्डेला. कोणाचा बड्डे असला का आम्ही नेहमीच भेटतो. आज आमच्या लाडका मैत्रिणीचा वाढदिवस, सुषमाचा. किशोर हसतोय, कधी कधी लाडका मैत्रिणीचा वाढदिवस. तर चला भेटूया आपण तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्र. सुषमाला ईश्वर चांगलं आरोग्य देऊ, तिला तिच्या मुलींना ते यश देऊ तिच्या त्यांच्या भावी आयुष्यामध्ये. गणेशची आणि शिरोडकरची वाट बघून कंटाळा आला. चहा पितोय आता साकीनाक्या जंक्शनला. स्पेशल चहा आहे, बघू आता कशी वाटते ते. चहा घेऊन मग पुढे रस्त्याला लागू भाईंदरच्या दिशेने. सॅम्पल म्हणून चहा घेतली होती. चहा मस्त आहे इथे साकीनाका सिग्नलजवळ. मजा आली चहा घेताना. मुद्दाम पुन्हा व्हिडिओ करतोय चहाचा. हा माझ्या बाजूला बसला आहे किशोर ठाकूर. तो सहसा कुठली गोष्ट चांगली बोलत नाही, पण तो चहाला चांगलं बोलला आहे. त्याला चहा घेतो. मग या तुम्ही पण. हे नेहमीप्रमाणे उशिरा आले तिथे. आम्हाला फोन लावत आहेत. कलरफुल कपडे घातले दोघांनाही. दोघे जिवलग मित्र आलेत भांडण करत करत. दहीसर इथे आलो आहे, आता पोचलो आहे मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला, तिला सरप्राईज देण्यासाठी. बघू सरप्राईज होते का शिव्या देते ती. चला भेटू डायरेक्ट सुषमाच्या घरी. आमचा पाचवा पार्टनर ऋषी जॉईन झाला आहे आम्हाला. आता नेहमीप्रमाणे सगळ्यात शेवटी केक घेण्याचा विचार करतो आणि केक काय जवळ मिळत नाही, त्याची शोधाशोध चालू करू. एकदाचा भेटला केक शॉप. आता हे 4 मित्र केक शॉपमध्ये, त्यांना हाकलून दिला आहे केक शॉपमधून बाहेर. बेइज्जती, महा अपमान झाला आहे त्यांचा. केकच्या शॉपमध्ये हसवून दिला आहे त्यांना, हाकलून दिला आहे. हां चला गणेश आता विचार करतोय कुठला केक घ्यायचा. आणि किशोरच्या मार्गदर्शनाखाली इथे ऋषीसुद्धा आलेला आहे, जॉईन झाला आहे. केक घेऊन पुढे राहू रस्त्याला. किशोरला खूप भूक लागली आहे. त्या कप केक अगदी आधाशासारखा खातो आहे. बरोबर गणेश, त्यालाही भूक लागले. आता ज्या ठिकाणी आम्ही बड्डेला जाणार इथे आम्हाला काय भेटेल का नाही भेटेल याची शाश्वती कमी आहे. कारण सरप्राईज देणं ही पण एक चुकीची गोष्ट आहे. समोरचा माणूस तयार नसतो. चला आता आलो आहे आता दहीसर मनीषा अपार्टमेंटमध्ये. आणि ह्याची ही बुलेट त्यांनी बिल्डिंगच्या आतमध्ये तिला परमिशन दिली नाही. ये बाइक अंदर नहीं ले सकते क्या? क्यों रे? चार्जेस किती आहे? चार्जेस नाही काय एक्स्ट्रा? पैसे देऊन घेऊन काय होईल काय? पैसे देऊन घेऊन काय 50-100 रुपये? कर एंट्री कर. अंदर नहीं लगाने. 5वा माळा. फोटो वगैरे माल पहिला अंधार सगळीकडे. ऋषी पुन्हा एकदा चेक खातोय. लपून ठेवलेली बेली. पाहुणे येऊ नये म्हणून अशा ठिकाणी लपवले की पाहुण्याने येऊ देत नाही. आणि आमचे ही आमच्यावर प्राणघातक हल्ला करू शकते. सांभाळून मागे
प्राणघातक जाऊ शकतो. मी मागेच राहतो. अरे काय अवतार. जी थांबा की आमच्या ह्या लाडका मैत्रिणीचा वाढदिवस. वेळात वेळ काढून दहीसरपर्यंतचा प्रवास. खूप लांबचा प्रवास केलेला आहे. आज खूप दिवस आम्हाला खीर खायची होती. आज ईद आहे. ईदच्या पावन मुहूर्तावरती हिचा वाढदिवस झालेला आहे. अरे सरप्राईज अवतार असाच असतो. नमस्कार अविनाशजी. नमस्कार. तुमची भेट झाली आज आमची. तुम्हाला रील पाठवण्यात येईल. डायरेक्ट युट्यूबवरतीच बघण्यात येईल. अशा प्रकारे ही आमची मैत्रीण. हा केक तिच्या वाढदिवसाचा. हिचे जी लॉयर मुलगी. CS कंपनी सेक्रेटरी. लॉयर आहे ना आता. नाही आता लॉला घेणार CS हाँ. आता CS. आज इस केक का खून होने वाला है. हा बेटा बरोबर आहे. रेट पण नेहमीप्रमाणे ऋषी फोटो काढतोय. वरती ना आवाज जास्त येतो. आणि हे आमचे गणेश साहेब त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा ते दुसऱ्यामध्ये सडळ हाताने दान करतात त्यांचा. सोशल वर्क. आणि ही आमची मैत्रीण प्रीती आणि हा तिचा छानसा असा परिवार. छोटीचं नाव काय आहे? ओवी माहिती आहे मला. खुशी. खुशी आणि ओवी गाताना ओवी आणि खुशीमध्ये खुशी. कॅमेऱ्याकडे बघताना कॅमेऱ्याकडे बघताना लाजताना माझी मैत्रीण. परत 2002 किती मध्ये झालं लग्न? किती साली झाले? 2002. 2000 साली. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. ए पुढचं. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. टाळ्या. आणि हा 50व्या वाढदिवसाचा समारंभ खूप उत्साहात पार पडला इथे. आणि ही आमची मैत्रीण. केक भरवताना तिला पुढच्या 50व्या वाढदिवशी पुन्हा बोलव. आम्हाला त्यावेळी फक्त डाळ भात आणि वरण आणि तूप याची व्यवस्था कर. सरप्राईज देणार नाही आम्ही. सरप्राईज दिल्यावरती काही खायला मिळत नाही. बरोबर ना ओवी? सरप्राईज दिला का आपण ढूस होतो आपल्याला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सुषमा. हॅपी बर्थडे टू यू. झालं. अविनाशजी काय शुभेच्छा देणार बायकोच्या वाढदिवशी तुम्ही? द्या बघू. मी तिला चांगलं आरोग्य, चांगलं सौख्य आणि माझे ओरडू नको. नाही ॲक्च्युली आमचा प्रॉब्लेम असा आहे की तिला पण जास्त बोलायला आवडत नाही, मला पण जास्त बोलायला आवडत नाही. त्याचा शांतपणे संसार चाललेला असतो. घरात बडबडच नाही. मज्जा नाही. हॅपी बर्थडे. बडबडच नाही. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा. शुभ तुला. अरे अशीच नेहमी आनंदात राहा. आम्हाला जशी मार्गदर्शन करतेस, हे खा, हे खाऊ नका, वजन कमी करा, तुम्ही बी त्याचे पालन करा. पुढच्या 50व्या वाढदिवशी पुन्हा बोलवा. ह्याच्यानंतर सगळे आपले वाढदिवस 50वेच. ओवी आईला भरवते. आणि हा आईने चिमूटभर घेतलेला पेढा. ओवी काय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देशील ते बघू. हार्ट. तेवढं खुशी तू. चांगलं खायला बनव. येस आम्हाला पण ते स्वतःसाठीच मागितलं त्यांनी. तिच्या लाडके लेकीने स्वतःसाठीच मागवला.
तर अशा प्रकारे आज आनंदाच्या क्षणी आम्ही सगळे मित्रपरिवार इथे आलो आहोत. ईश्वर तिला चांगलं आरोग्य देव. बाकी सगळं ठीक आहे. मस्तपैकी आज फ्रूटचा सलाड बनवला इथे विथ कॅरे मिल्क अँड मिल्क मेड. ही खासियत आहे अशी खीर बीर बनवणं. मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं आहे. आता भेटू पुढच्या वर्षी पुढच्या 50व्या वाढदिवशी. कारण ह्याच्यानंतर फक्त 50वेचे वाढदिवस होतील आमचे. आम्ही आमचं वय वाढून देणार नाही. मी 28-19 नाही. अशा प्रकारे मस्तपैकी हा फूडचं सलाड बरोबर ओवी, आमची मैत्रीण सुषमा, आणि त्याची लेक खुशी, आणि काही झाले ना तर हा, phone देतात. छानसा असा एक काम छोटा करा, खाणी कार्यक्रम तुमचा झाला. आधार कार्ड आणि 2 फोटो घेऊन हॅपी बर्थडे मैत्रिणी. सुखी राहा, आनंदी राहा आणि तुझ्या ह्या दोन्ही लेकींना मस्त यश मिळू दे. चला बाय बाय. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. या. 1, 2, 3, 4.